काय नाव आहे तुझं? कुठून आलीस तू? कोण आहेस तू? बोल ना माझ्याशी. गोदा, अगं ही काहीच बोलत नाहीये. सांग ना तिला माझ्याशी बोलायला. गोदा. कोण? कोण आहे तिकडे? ये. अगं ये आतले लपतेस काय? अरे वा दिनू, कोण आहे रे ही? अमृता. नाव सांग तुझं वहिनीला. अमृता. अमृता नाव आहे तुझं? अमृता श्रीरंग रानाडे. बर. वहिनी, आज हिच्या शाळेतला पहिला दिवस होता. ही पुण्याला असते पण आता आपल्याच गावात राहणार आहे. आणि माहितीये का, ही चित्र खूप सुंदर काढते. अरे वा, आम्हालाही बघायचे तुमची चित्र. बरं मला एक सांग, तू इथे कुणाबरोबर आलीस? काकांबरोबर. माझे काका खूप मोठे अधिकारी आहेत आणि आता ते या गावात पूल बांधणार आहेत. वहिनी, हे जे काका आपल्या वाड्यावर येणार आहेत, अण्णांनीच बोलवले त्यांना. मी हिला म्हटलं तू माझ्यासोबतच चल. बरं केलंस. आता जा तुम्ही खेळा, मी खाऊ घेऊन येतेस. चालेल. चल अमृता. दिनू, दादा कुठे आहेत रे तुझे? तो दामोदर दादाकडे गेलाय. बरं जा तुम्ही. चल. आपण मला बोलवलं पंत? हो. फलचंद्र, एक महत्वाची बातमी आहे. गावात लवकरच पुलाचं काम सुरू होतंय.
स्वतः स्मिथ साहेबांच्या देखरेखीखाली आहे सगळा कारभार. अरे वा, आनंदाची बातमी आहे. हो, स्मिथ साहेबांचा एक सहकारी आज गावात येतोय. बर. एव्हाना डाकबंगल्यावर आलेही असतील. त्यांना सांगावा धाडलंय. वाड्यावर पाहुणचारासाठी बोलवलंय. तेव्हा तू जातीनं हजर राहा. काळजी नसावी पंत. पण पंत, हेही गोरे साहेबच आहेत का? नाही, आपला मराठी ब्राह्मण मुलगा आहे. अरे वा. हो, पण लंडनहून पदवी घेऊन आलाय. बर. आणि स्वतः स्मिथ साहेब त्याचं कौतुक करत होते. त्या अर्थी मुलगा हुशार असणार. पंत, काळजी नसावी. मी स्वतः जातीने त्यांच्याकडे लक्ष घालेन. आणि हो, आता महत्वाचं, आपल्या वाड्यावर जे क्रांतिकारी राहतात त्यांना जरा काबूत ठेवा. कोणी सरकारी अधिकारी समोर आले की त्यांच्या देशभक्तीला वेगळंच स्फुरण चढतं. पंत, मी हे नाही करू शकत. म्हणजे माफी असावी, पण महादेवाला बोलण्याचा अधिकार मला अजिबात नाहीये. का? महादेव आपला थोरला मुलगा आहे आणि मी. भालचंद्र, आम्ही तुला अशी कधी जाणीव करून दिली आहे का? नाही पंत, आपण मला कधी याची जाणीव करून दिली नाहीत. पण शेवटी मला जाणीव ठेवायलाच हवी ना. भालचंद्र, आमच्यासाठी तूच आमचा थोरला मुलगा आहेस. आणि या घरात आम्हाला जे वाटतं ते महत्वाचं. बाकीच्यांना आम्ही किंमत देत नाही, कारण त्यांना तेवढी किंमतच नाही. पंत, आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण तरी. जा तू तयारीचं बघ. ठीक आहे. श्रीरंग रानडे नाव आहे त्याचं. तू भेटलास का त्याला? देव आहे तो. आल्या आल्या त्याचं दर्शन घ्यायला. लाज कशी नाही रे वाटत त्यांना, ते इंग्रज सरकारचे तळवे चाटताना? यालाच मनाची गुलामगिरी म्हणतात. आणि ती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. गांधीजी नेहमी म्हणतात, गोळ्या घालायला हव्यात एकेकाला. किती किती लोकांना गोळ्या खाणार? आपल्या देशात असे हजारो श्रीरंग आहेत ज्यांनी आपली मनं, आपला स्वाभिमान केव्हाच राणीच्या चरणी वाहून टाकलाय. फार लांब कशाला जा. आमचे तीर्थरूपच आहेत की. भारतीयांची गणती कुत्र्यांबरोबर करणाऱ्यांच्या अवतीभोवती शेपूट हलवत घोटमळत असतात. तेव्हा त्यांचा माज, त्यांचा करडेपणा क्षणार्धात नाहीसा होतो. पुलाची पाहणी करायला हे गेले होते त्या स्मिथ बरोबर. जणू काय व्हॉइसरॉय ह्यांनाच विचारणार आहे, रघुनाथ पंत, जागा आवडली का? पूल बांधायचा का? रे, गोळ्या घालायचं खरंच ठरवलं ना दामू, तर सर्वात आधी आम्हाला आमचं मुंडन करून घ्यावं लागेल. तू म्हणजे ना महादेवा, बोलायला लागलास ना की अगदी टोकच गाठतोस. आपण रघुनाथ पंतांचं मन वळवू. मन हा अवयव नाहीये त्यांना. शोधायलाच गेलास ना तर कोरडा ठक्क पाषाण हाती लागेल. जाऊ दे ना, नकोस तो विषय. हा विषय काढला ना की आमच्या मस्तकाची शीर तणतणते. बरं, महत्वाचं आहे, आज पारावर सभा बोलावतोय. भैरवकालीच्या गुफेविषयी आपण जे बोललो होतो, काय की काही लोकांनी आधीपासूनच नकार घंटा वाजवायला सुरुवात केली. काय
तर म्हणे तिथे चेटकिणी आणि मांत्रिक राहतात आणि ते जर बिथरले ना तर गावावर शाप ओढावेल. कहर झाला या अंधश्रद्धेचा. जोपर्यंत असल्या भोंदू कल्पनांपासून आपली मुक्ती होत नाही ना महादेवा, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. गांधीजींनी कालच्याच लेखात म्हटलेलं आहे. कळलं. आम्ही येऊ तुझ्या सभेला आणि कोणी काही बोललं तर तिथल्या तिथे ठोकून काढू. पुन्हा तेच. अरे म्हणजे थोडा मेंदू मऊ झाल्यानंतर त्यात बरोबर शिरेल ना मऊ तत्वज्ञान. हात टेकले तुमच्या पुढे. कल्याणासोबतचा. श्रीरंग रानडे. मला बोलविलत वहिनी. हो, ज्या घरानं तुला लहानाचं मोठं केलं त्या घराचे पांग असे फेडतोय सोपान. म्या समजलो नाही वहिनी. मला काही दिसत नाही आणि जे दिसतं त्याचा अर्थ कळत नाही असं वाटतं ना तुला. भालचंद्र रावांना कुठल्या नादाला लावलंयस तू? म्या तुमचा काहीतरी गैरसमज झालाय वहिनी. अहो या गुलामाची काय गप्प रहा. एक शब्दही बोलायचं नाही. मी तुला इथे तुझी सफाई द्यायला बोलवलेलं नाहीये. मी जेवढं सांगते तेवढं फक्त ऐकायचं. जी. भागीरथी वंसनच्या वाट्याला आधीच खूप कष्ट आले. आता तू जर त्यांच्या संसारात पापग्रह ठरायचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही सोपान. सांगून ठेवते. भालचंद्र रावांचं रात्री अपरात्री येणं, त्यांचं नशेत असणं. पर या समजाशी माझा काय बी संबंध नाही. आईच्या खोट्या शब्दा घेताना लाज नाही वाटत तुला सोपान? तुझा काहीच संबंध नाही. मग त्या दिवशी भालचंद्र रावांनी तुझ्यावर पैशांची खैरात का म्हणून केली? ते म्या वहिनी. भोळेपणाचं हे सोंग माझ्या समोर चालणार नाही. पार्वती या घरची लक्ष्मी आहे आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. भागीरथी वंसनचा संसार वाचवण्यासाठी तर नक्कीच. भालचंद्र रावांना नादाला लावण्यामागे तुझा जो काय हेतू असेल, पण जर हा प्रकार ताबडतोब थांबला नाही तर तू या वाड्याच्याच नाही गावाच्या बाहेर हकलला जाशील. लक्षात ठेव. वहिनी तुम्ही मोठ्या आहेत, मालक आहेत. मालक करील त्योच न्याव. पण मला सांगा वहिनी, भालचंद्रराव कुकुला बाळ आहेत होय का? त्यांच्या हाताला धरून नादाला लावाया. त्यांनीच माझ्याकडे इच्छा बोलून दाखवली. पण मी त्याला म्हणलं का आपल्याच्यानं हे पाप होणार नाही. कधीच नाही. पण
ते बी म्हणले वाड्याबाहेर हाकलन. हातावर पोट घेऊन जागणारा माणूस आहे म्या वहिनी. तुम्ही हाकललं तर कुठं जाणार म्या? या हरामखोर पोटासाठी मी पापामध्ये भागीदार झालो वहिनी. पण स्वतःच्या इच्छेनं नाही. माझी जीभ खोटं बोलत असेल वहिनी, पण माझ्या डोळ्यातलं पाणी कवाच खोटं बोलणार नाही. आता तर इकडं आड आणि तिकडं हिर असं झाल्या. काय करू मी वहिनी, सांगायला मग. मी सांगते तेच. तुझा दोष नसेलही कदाचित, पण मग या पापात भागीदारही होऊ नकोस. जा आता कामाला लाग. मी चुकलो वहिनी, मी चुकलो. पण माझा नाविलाज होता. या घरातल्या लोकांसाठी जीव बी देईल हा सोपान्या. नाहीतरी वाड्यातल्या माणसामोर काय किंमत या सोपान्याची. पर वहिनी एक सांगतो, म्या घरचा भेदी नाही. घरचा भेदी नाही म्या वहिनी. ठीक आहे, जा आता. आणि सोपान, मी आता जे बोलले ते डोक्यात ठेवायचं. जिभेवर येता कामा नये. जी वहिनी. सोपान का आला होता इथे? मीच बोलावलं होतं त्याला. आज जरा जास्तच काम आहेत, पाहुणे येणार आहेत ना. कोण? तो नवीन सरकारी अधिकारी का? अगो बाई, अंतर्ज्ञानीच म्हणायला हवं तुम्हाला. गोऱ्याच्या औलादीला मांडीवर घेऊन कुरवाळाला रघुनाथ पंत शास्त्री नेहमीच उत्सुक असतात. ही जगजाहीर गोष्ट जाणून घेण्यासाठी अंतर्ज्ञानाची गरज नाही. बरं, आता मी काय म्हणते, आज पाहुणे येतात, आज तरी वाद नको. गोरा या देशात पाहुणा म्हणूनच आला होता. आणि आज आमच्या छाताडावर पाय ठेवून उभा आहे. आमच्या भारत मातेला आमच्याच घरात बंदी करून ठेवलंय त्यानं. आणि तरी यावरून आम्ही अजूनही धडा घेतलेला नाही. त्या गोऱ्याच्या औलादीचं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. दामू म्हणतो तेच बरोबर आहे. फक्त आम्ही, आमचा देशच नाही तर आमची मनं, आमचे आत्मे गुलाम झालेत त्या गोऱ्याचे. अहो नाही, आज जे अधिकारी येत आहेत ते भारतीयच आहेत. त्यांची पुतणी आपल्या दिनूच्या शाळेत आहे. आली वाड्यावर. फार गोड आहे हो. अशा लोकांची तर आम्हाला जास्तच चीड येते. स्वतःचा आत्मा या गोऱ्याच्या सैतानाला विकून बसलेत आणि त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानतायत. आम्ही येतो, रात्री परत येऊ. अहो असं काय करताय? पाहुणे येत असताना तुम्ही आता कुठे? या पाहुण्यांच्या पाहुणचारात आमचा मोडता नको म्हणूनच जातो आहोत आम्ही. दामू बरोबर आहोत आम्ही. रघुनाथ पंत शास्त्र्यांचा कौतुक सोहळा संपला की निरोप धाडा दिनू बरोबर आम्ही येऊ परत.